अक्षर आता छान तयार होऊन आली. गार्गी बहिरी आहे का ग तू? तुला पप्पा अरे वरते इकडे की हॅलो, हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ यू. आज आहे फ्रेंडशिप डे आणि फ्रेंडशिप डेच्या माझ्या गार्गीच्या मैत्रिणी बघा किती जमल्या आहेत घरात. सगळ्यांचा गोडका आलेला आहे आणि त्या एकमेकीला फ्रेंडशिप बँड बांधायसाठी आवाज देत आहेत सगळ्या गार्गीला. तर गार्गीची आंघोळ आत्ताच झाली आणि ती तयारी करून जाते. ग्रितिकची पण तिने आज आंघोळ करून दिली. ग्रितिकला पण दाखवते मी. ग्रितिकला तर आता काही फ्रेंड नाही आहे. त्याचा पहिलाच फ्रेंडशिप डे म्हणजे मागच्या वर्षी होता पण तो छोटा होता आणि आता आहे पण आता पण त्याचे असे काही फ्रेंड्स नाही आहे. तो खूप छोटा आहे आणि आमच्या आजूबाजूला छोटे मुलं असे काही नाही आहेत. मुलींचाच घोळका आहे. पूर्ण अख्ख्या बिल्डिंगमध्ये मुलींचाच घोळका आहे. मुलं खूप कमी आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये. तर त्या मुलीच त्याला फ्रेंडशिप डे बँड बांधतील. बहुतेक मी त्यांना म्हणते बांधा म्हणून म्हणजे का ग्रितिकला पण चांगलं वाटेल. तर चला दाखवते मी तुम्हाला. फ्रेंडशिप डे घेते थांबा. काय बांधते रे दीदी? तू त्याला विश तर कर. काय करते रे? अरे कापून घ्यायचे दादू. काय आहे ते बघू. काय आहे ते? हे बघ काय आहे हे? काय आहे हे? इकडे ये. ते बघ दीदी बांधते. बघ दीदी. हे बघ दीदी काय करते. बघ दीदी. हा हा किती फ्रेंड्स आहे. मोठ्या मोठ्या दीदी फ्रेंड्स आहे बघ. अक्षर आता छान तयार होऊन आली. पोहते बरं. तू तयार झाली का? कार्तिक नाही आला ग. खाली जायचं ना ग्रितिक कोण कोण बांधते तुला? कोण कोण बांधते तुला? त्याला विश तर करा. त्याला समजतही नाही आहे काय चालू आहे. त्याचा हात पकड. श्रेया तू हात पकड. त्याचा हात पकड आणि तू गाठ बांध. हा अरे फ्रेंड आहे तुझ्या. दोन काय चालू आहे. गार्गी तू बांधलंस ग्रितिकला पण तू व्हिडिओ मध्ये आलीच नाही वाटतं बांधताना. तू बघ कसं काय बघतोय नुसतं. मला काय मी ते आलं तर गाठ बांधता नाही येते का? मी बांधू का? कशी का सेजू? सगळ्यात मोठी तू आहे. तुलाच बांधायला वेळ लागत आहे. तो कंटाळला. तो कंटाळला. तेजू ना सगळ्यात मोठी सेजू. सगळ्यात मोठी सेजू तू. तुलाच गाठ बांधता नाही येत आहे. बघू बघू ग्रितिक. बघू ग्रितिक काय म्हणलं दीदीने. चल घाला. का मग काय काय झालं? हा लिहिलं बघ काय. सगळ्यांना पल्स दे. पल्स चॉकलेट द्या. पल्स बघू का अंगठी. बघू अंगठी कुठे. अंगठी हो ग. गार्गी बहिरी आहे का ग तू? तुला पप्पा अरे वरते आहे ना. वाव काय घेतलं ग्रितिकने. बघू बघू ग्रितिक बघू. आम्ही कॉलेजमध्ये आम्ही कॉलेज. अगं घे ना. पर्स मध्ये नको घेऊन जाऊ. त्यांना दे. आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचाही हात असाच भरत होता.
बाय 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 कर दीदीला बाय. तू जातो का? तू जातो. बघितलं तुम्ही त्यांचा गोंधळ, किती गोंधळ केला त्यांनी. थोड्या वेळच होत्या पण खूप गोंधळ करून गेल्यात. मला सुचलं पण नाही कसा व्हिडिओ काढू किंवा काय. आणि आता ग्रितिकला ना त्याचे पप्पा घेऊन गेले खाली, कारण की गार्गी वगैरे गेली ना खाली. तर मग तोही लागला होता मागे की बाहेर घेऊन चला मला, म्हणून तुमच्यासोबत घेऊन चल. गार्गीला म्हणत होता तो की मला घेऊन चल, मग गार्गी पण तिच्या फ्रेंडसोबत गेली ना, म्हणून मग तो रडायला लागला. तर मग ग्रितिकचे पप्पा ग्रितिकला घेऊन गेले आहेत खाली. आणि आता मी करते माझे कामं, आवडते. पूजा करायची आहे मला, तर मी आता करते पूजा. इकडे मी कुकर लावून दिलं आहे स्वयंपाकासाठी. कुकर, वरण भाताचा कुकर लावला आहे आणि पूजा करते. आणि पूजा केल्यानंतर आता आम्हाला तर काही माहिती नाही की आज माझा फ्रेंडशिप डे कसा जाईल. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते किंवा हे दोन्ही मुलं व्हायचे होते किंवा गार्गी झाल्यावर सुद्धा मी बरेचदा गेली आहे मैत्रिणींसोबत. पण आता ग्रितिक एवढा बदमाश आहे ना की त्याला त्याचे पप्पा असल्याशिवाय मी कुठेच जात नाही, कोणासोबत, मैत्रिणीसोबत असो वा कोणासोबत. मी जर का त्याचे पप्पा असले तरच मी जाते, कारण की मी हिंमतच करत नाही त्याला एकट्याला सोबत घेऊन जायची. तो जागेवर बसतच नाही. एका जागेवर बसलं म्हणजे त्याला गुन्हा आहे त्याच्यासाठी, आणि आपणही सोबत त्याला घेऊन जाणं म्हणजे गुन्हा आहे. म्हणून मी एकटी कधीच त्याला घेऊन जात नाही, कारण की तो एका जागेवर बसत नाही, खाऊ देत नाही, काही नाही, फोटो नाही, व्हिडिओ नाही. मग काय मैत्रिणी, आजकाल ना मैत्रिणीसोबत जायचं म्हणजे फोटो आणि व्हिडिओ हे तर मेन आहे. रील तर एखादी ठरलेलीच आहे. आणि जर का मग त्या रील काढत असतील आणि मी अशी बसून राहील किंवा मग मी ग्रितिकला वागवत असणार तर माझं मन पण दुखेल, मला पण चांगलं नाही वाटणार. म्हणून मग मी माझ्या मैत्रिणीसोबत काही गेली नाही. त्या गेल्या होत्या कालच त्यांनी सेलिब्रेट केला. पण आज बघूया आम्ही माझा दिवस कसा जातो, किंवा मला हे कुठे घेऊन जातात का. माझ्या तर फ्रेंड, नवरा सगळं हेच आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. तर हे कुठे घेऊन जातात काय बघूयात. तर आधी मी करते पूजा आणि मग स्वयंपाक. लेट्स सी माझा दिवस कसा जातो. आय दुरो लांबो लांबो लांबो, अशाने हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. चल खा, मी काढून देतो तुला दाणे. आला 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 आला, मी दाणे काढून देते. खा लवकर, घे. मोबाईल नाही घेऊ ना दादा. हे असं काय खातो काय? वर नाही, इथेच बस. वर काय? वर कशाला? काय नाही ना दादा, वर कशाला बसायचं? तू खाऊन घे ना आधी, खाली खाऊन घेते. वर बसून खातं. थांब मग मी प्लेट आणते दुसरी. थांब मी या प्लेटमध्ये देते मग तुला. काय वर बसायचं? थांब तुला ना काही पण वर बसूनच खायची सवय झाली आहे. मग सू करतो ना तू वर. सोफा खराब नाही होत का आपला? हो ना, त्या खाली खात नाही येतो. काय झालं? खाली नाही खायचं, वर बसून खायचं. आताच कवर धुतले ना. बस ये. काय वाटतं त्याला वर बसून खाण्यात? काय माहिती काय मजा येते. घे, पाय लांबवायचे आणि प्लेट घेऊन खायची त्याच्या मदत आहे ना. खाली तर धकतच नाही त्याला. काय दिले ना आता, ते सगळेच तर दिले. चल खा पटापट, फिनिश कर. मग काय पाहिजे आता? हे 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 हां घे. हे कशाला पाहिजे? मोबाईल लाव तिथे, तुझा व्हिडिओ काढू. स्टँडला मोबाईल लाव म्हणतो. तिथे काय लावू? मोबाईल लाव इथे मोबाईल लाव इथे. आणि काय करू? ग्रिती, हे बाळा काय खातो तू? आमच्या इथे तर माहिती आहे का, फीडिंग चेअर असून काही उपयोगच नाही. त्या चेअरवर बसायचंच नाही. ती चेअर आहे फक्त ग्रितिकला उभं राहायसाठी. त्याला जिथे कुठे उभं राहायचं असलं ना तेव्हा ती चेअर तिथे तो घेऊन जातो. पण काय करतोय, काय करायचा विचार आहे? ते नाही टाकू त्याच्यामध्ये, ते नाही टाकू. पी. पण ग्रितिकला खायला पाहिजे असलं तर तो एक तर सोफ्यावर बसतो किंवा मग खाली बसतो.
खाली खूप कमी बसव, त्याला बसवावं लागतं जबरदस्ती. अगं संडे 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 सांडवलं. स्वतःच्या हाताने खायची तर इतकी हौस आहे ना, काय माहिती काय. जेव्हा खायचं असलं ना तेव्हा नाही खाणार, पण आता बघा स्वतःच्या हाताने खायची इतकी हौस आहे आणि त्याला स्वतः घेईल आणि खाणार. नाही बघा किती सांडून ठेवलं वरण आता. काय रे दादा. पण त्याला जेही खायचं असलं ना तो 2 पाय असे लांबवतो आणि 2 पायाच्या मधात घेऊन बसतो, कारण की त्याला मांडी घालता येत नाही आणि चेअरवर तर बसायचं नसतेच त्याला. चेअरवर बसून तर त्याला जेवण जमतच नाही. आणि तशी सवय आमच्या घरी सगळ्यांना आहे. याच्या आजोबांना, याच्या पप्पांना चेअरवर बसून जेवण आवडतच नाही. तिथे कुठे डायनिंग टेबल असेल ना तर ते दोघं खाली बसतात आणि जेवतात, पण त्यांना खाली बसूनच जेवण पाहिजे. तसंच आमचा ग्रीतिक झालेला आहे, त्यालाही खाली बसूनच जेवण पाहिजे. चेअरवर बसून तर तो फार कमी जेवला असेल. हो ना बेटा. तू काय खेळ करतोय. हे देऊन दे, असं खेळ नाही करू. किती सांडून ठेवलं बघ ना. जेवण करतोय की सांडवत आहे. आणि म्हणतात ना लहान मुलांना म्हणजे त्यांच्या हाताने खाऊ द्यायचं. सांडवतात तर सांडवू द्यायचं, पण त्यांच्या हाताने त्यांना खायची सवय लागते. तर मीही तसाच प्रयत्न करते. थोडंफार तो सांडवतो, मग काय जेवण झालं की कपडे वगैरे चेंज करून द्यायचे, पण तेवढीच त्याला सवय लागते खायची. थोडंसं खेळतो पण, आणि खेळता खेळता खाणं पण होते. मोबाईल देऊन खाल्ल्यापेक्षा, म्हणजे सध्या तरी मी त्याला मोबाईल देतच नाही. मोबाईल देऊन खाऊ घातल्यापेक्षा हे असं थोडंसं खाऊ घातलं ना. शी दादा, दुसरा हात नाही भरवायचा. दुसरा हात नाही भरवायचा बेटा, असं नाही करू. गंदापणा गंदे. तर असं खाऊ घातलं ना तर त्यांचं पोट पण भरतं. थोडंसं एक घास थोडं एक घास एक. तर असं खाऊ घातलं तर त्यांचं पोट पण भरतं आणि त्यांना खाल्ल्यासारखं पण वाटतं. स्क्रीन बघत असताना काय होतं ना की त्यांना समजतच नाही की आपण किती खातो आहे. बघा तो खायचा प्रयत्न करतो आहे, पण चमचा काही जात नाही. आणि जेव्हा केव्हा चमचा तोंडाजवळ जातो तर चमच्यातलं सगळं अंगावरती पडलेलं असतं. खा तुझ्या हाताने, खा. खाऊन दाखव तुझ्या हाताने. खा बेटा, खा बेटा. दाखव, मी खाऊ घालते. आणते मी खाऊ घालू तुला. घे बघ इकडे. हां, आता त्यात वरणाचं पाणी थोडी आहे, भात टाकला ना, कसं काय येणार. असं मग आमचं जेवण असतं. हो की नाही दादा. धर. मला तर याचाच आनंद आहे की त्याला मोबाईल न दाखवता तो खातो, तेच माझ्यासाठी भरपूर आहे. कधी जास्त खातो, कधी कमी खातो, तर त्याच्याबद्दल काही नाही की माझं असं नसतं की माझं एवढंच खाल्लं पाहिजे की तेवढंच खाल्लं पाहिजे. पण मोबाईल न देता तो खातो आणि त्याचं तो जे खाणं असते तो एन्जॉय करतो, तेच माझ्यासाठी खूप आहे. हे बघा, ही आली आहे आमची गार्गी फ्रेंडशिप डे करून. आणि तिचा हात बघा. दाखव ना इकडे दाखव तुझा हात. दाखव तर मला हात. अशी लांबू. हे बघा किती घातलेत. किती आहे. हा, एवढी लाजते कशाला. किती लाजायचं. आणि तू तुझे फ्रेंड्स आले तर तू चालली गेली. आम्ही तुझे फ्रेंड्स नाही का. मी आहे का तुझे फ्रेंड. मग फ्रेंड नाही आहे, पण तरी पण आई पण एक फ्रेंड असते. तू तर मला विश पण नाही केलं. केलं होतं 12 वाजता. कधी. कोणते 12 वाजता. रात्रीचे 12 वाजता. असं काही बोलते. तू तर झोपली होती काल. नाही, मी पण झोपली होती. 1 वाजता झोपली. मग मी झोप नव्हती येत तर मला. तू रात्री 12 वाजता. मी तर झोपले होते. तू मला कधी विश केलं. नाही, आपण 12 वाजता जागी होतो. पप्पाने मला मी पप्पाला टाइम विचारले. अरे हो, काल रात्री पप्पा उशिरा आले. बरोबर. हां, तेव्हा जागी होतं. बरोबर. चल हे घे. जाऊ दे, तू मला विश नाही केलं पण मी तुला विश करते. हॅपी फ्रेंडशिप डे. तू माझी फ्रेंडच आहे का. मोठी होऊन मीच तुझी फ्रेंड बनणार आहे, माहिती आहे का. तुम्ही सगळे इकडे तिकडे चालले जाताना शिकायला, मग मीच तुझी फ्रेंड राहणार आहे. मीच राहणार आहे तुझ्याजवळ, माहिती आहे का. माहिती आहे का. का. किती बघ ना हात कसा दिसत आहे तो. किती घालून घेतले. बरं एक फ्रेंडशिप बँड तर दे मला. त्यातलाच दे. नाही तुझ्याजवळ आहे नाही का. तुझ्याजवळचे संपले सगळे. एवढे किती फ्रेंडला बांधले तू. जे फ्रेंड नाही त्यांनाही पण बांधून दिले की काय. पण तरी आयुष्याने दिलंच नाही मला. का आयुष्याने का नाही दिलं. संपले तिचे. आयुष्याचे संपले होते. आयुष्य आराध्याने. इतके काय फ्रेंड्स बनवले तुम्ही. हे बघा ग्रीतिक आमचा झोपलेला आहे.
बिचारा जेवण केलं आणि झोपला. आणि ही सकाळपासून हिच्या फ्रेंडसोबत गेलेली, पण हिने मला विश नाही केलं. धर घे, मी तुला विश करते. 18 आणि आता हे 19 माझं, हा की नाही? किती झाले? 19. नाही पण माझं सेक्स संपलं. होय, आपण ब्लॅक आहे आज. आपण आज मॅचिंग झालं, सेम इकडे की लागलं ना. जा, मोठा होऊन कृतिकच माझा फ्रेंड होईल, तू नाही माझी फ्रेंड. तर दाखव का काय होतं ते? झोपला की त्याचे हात त्याचे हात पहा, त्याचे हात माझ्या फ्रेंड्सनी हा, उलटा केला तू, उलटा तिलटा कसा मोबाईल पकडत आहे. आणि आता मी विश करणार आहे माझ्या सख्याला, माझा नवरा. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. तुम्ही मला विश नाही केलं ना सकाळी? आता दिलं ना तू, काढून ठेवलं तू. मी कणिक भिजवत होती म्हणून काढून ठेवलं. Friendship belt. द्या आता घालून. फ्रेंडशिप बेल्ट काढत असते. काढत नाही, मी कणिक भिजवलं म्हणून काढलं. तुम्ही खरंच तुम्हाला कुठं भेटलं का गार्गीसारखं, की तुम्ही माझ्यासाठी आणलं स्पेशल? काहीच नाही, नो कमेंट्स. माझ्यासाठी स्पेशल आणलं. 2,5 रुपये. आता मी काय तुम्हाला ट्रान्झॅक्शन दाखवा म्हणत आहे का? मी विचारलं तुम्हाला, असंच विचारलं. नाही हो, असंच विचारलं मी तुम्हाला की खरंच बा तुम्ही माझ्यासाठी आणलं का. मला विश्वास आहे तुम्ही आणलं असेल माझ्यासाठी, पण मी विचारलं असंच. ट्रान्झॅक्शन दाखवत आहेत मला की 5 रुपयाचं मी आणलंय. खाली ना एक अशी एक रिंग 10 रुपयाची भेटते, आणि असा एक बँड पण 10 रुपयाचा भेटते. म्हणजे खाली पप्पाने कुठून आणला ना, तू तिथे खाली आपलं महाग घेते ना का? पाण्याची भेटून आणला ना तिथून. खाली थोडं महाग भेटते, इथले इथे आहे ना म्हणून महाग भेटते. चला तर मग आम्ही आता जेवतो. आणि मी झोपतो, जेवत नाही बाबा, पण आम्ही आता जेवतो. आणि थँक्स फॉर नाही वॉचिंग. थँक्स फॉर वॉचिंग. हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. हॅपी फ्रेंडशिप डे विश करून दे. हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल. बाय. मी झोपायला चालली.